नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत. मी पत्रकार हनुमान सेरे. राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची बिगुल वाजलेला आहे. संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडींना वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण राज्याचं लक्ष बीडच्या राजकारणाकडे नेहमीच असतं. लोकसभेला देखील हे चित्र आपण बघितलेलं आहे. लोकसभेचा निकाल सर्वात जास्त उशिरा लागलेला होता तो बीडचा, आणि संपूर्ण राज्याचं लक्ष हे बीडच्या निकालाकडे लागलेलं होतं. त्याचप्रमाणे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये काय होणार, बीडच्या राजकीय वर्तुळामध्ये काय होणार याची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये असते. खास करून आपण बघितलं तर गेवराई मतदारसंघामध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारणही तसंच आहे. मागच्या काही दिवसापूर्वी गेवराईच्या मतदारसंघामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. घडामोडींना वेग आला होता. त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गेवराईचा मतदारसंघ चर्चेमध्ये आहे. आता गेवराईमध्ये राजकारणात आतापर्यंत काय काय घडामोडी घडलेल्या आहेत, बीडमध्ये कोणकोणत्या पक्षाकडून कोणते उमेदवार दिले गेलेले आहेत, तिथला भावी आमदार कोणता असणार आहे, आणि त्या ठिकाणच्या लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत, लोकांच्या मतदारांच्या मनामध्ये काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघितलं तर त्या ठिकाणं लक्ष्मण अण्णा पवार यांनी मागच्या काही दिवसापूर्वी भाजपला रामराम ठोकला. भाजपमध्ये 10 वर्ष सत्तेत असलेले आमदार लक्ष्मण अण्णा पवार आणि सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे लक्ष्मण अण्णा पवार आणि कार्यसम्राट म्हणून ओळख असलेले लक्ष्मण अण्णा पवार यांनी भाजपला रामराम ठोकला. तोही असा तसा नाही, तर त्यांनी जो काही अन्याय त्यांच्यावरती झाला, महायुतीतले काही नेते असतील किंवा मग भाजपमधले काही नेते असतील, त्यांनी कशा प्रकारे त्यांच्यावरती अन्याय केला हे संपूर्ण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सांगितलं आणि भाजपला रामराम ठोकला. आणि त्यानंतर ते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षामध्ये येणार आणि तुतारी वाजवणार अशी चर्चा रंगलेली होती. ही चर्चा रंगलेली असतानाच त्या ठिकाणी बदामराव पंडित यांना तिकीट मिळाल्यानंतर ह्या चर्चेला विराम मिळाला आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि एकंदरीतच आता ते अपक्ष लढणार आहेत. लक्ष्मण अण्णा पवार हे जरी अपक्ष लढणार असले तरीही त्यांचा वजन आणि त्यांचं जे काही कार्य आहे, ते प्रभाव जो काही आहे तो गेवराई मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं ते देखील आघाडीचे उमेदवार असणार आहेत. ते देखील मोठ्या ताकदीने लढणार आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी करून त्या ठिकाणं माजी मंत्री बदामराव पंडित यांना संधी देण्यात आली. त्या ठिकाणं शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. मात्र जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाला तिथली जागा मिळाली आणि बदामराव पंडित यांची त्या ठिकाणं वर्णी लागली. आता दुसरीकडे पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्षामध्ये बंड झाला, राष्ट्रवादीमध्ये बंड झाला. दादा पवार हे वेगळे झाले आणि तो पक्ष पुन्हा कमी झाला. त्या ठिकाणी पक्षाची पुन्हा अवस्था बिकट झाली आणि नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्यानं गेवराईच्या पूजा मोरे यांचं नाव चर्चेत होतं. बदामराव पंडित हे जरी त्या ठिकाणी उमेदवार दिलेले असले तरी त्या ठिकाणी पूजा मोरे यांना संधी दिली जाणार होती अशी चर्चा होती. मागच्या काही दिवसापूर्वी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये त्यांचा पूजा मोरे यांचा प्रवेश झाला होता. त्यामुळं मोठं नाव त्या ठिकाणी, मोठी चर्चा त्यांच्या नावाची होती. मात्र शिवसेनेला जागा मिळाली आणि त्या ठिकाणी बदामराव पंडित हे उभे राहिले. त्यामुळे पूजा मोरे हे काय भूमिका घेणार आहेत याकडे देखील संपूर्ण राज्याचं आणि इथल्या मतदारांचं लक्ष लागलेलं होतं. आता त्यांनी देखील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार भरलेला आहे, उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्या ठिकाणी काय चित्र निर्माण होऊ शकतं हे आपल्याला आता सांगता येणार नाही, मात्र येणारा काळ हा आपल्याला सांगणार आहे. दुसरीकडे मनसेच्या वतीनं त्या ठिकाणी मयुरीताई मस्के यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. मयुरीताई मस्के यांचा देखील मोठा जनसंपर्क आहे. या ठिकाणी त्यांनी मागच्या काही काळामध्ये रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे. बाळासाहेब मस्के त्यांच्या सोबत आहेत. एकंदरीतच बघितलं तर त्यांना देखील चांगलं पोषक वातावरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी विजयसिंह पंडित देखील रिंगणामध्ये आहेत, महायुतीकडून आहेत. त्यांची देखील मोठी ताकद मतदारसंघामध्ये आहे. मागच्या टर्ममध्ये त्यांचा काही मतांनी, अल्पशा मतांनी पराभव झाला होता आणि त्यानंतर ते मैदानात उतरले आणि त्या दिवसापासून त्यांनी जनतेची पुन्हा काय कमी आहे, आपल्यामध्ये काय कमी पडलेलं आहे, या सगळ्या चुका असतील किंवा मग त्यांचा प्रयत्न पुढं कसा आपण निवडून येतो याच्यासाठी जनतेमध्ये उतरलेले आहेत. तब्बल 5 वर्ष त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य सुरू केलेलं आहे. दुसरीकडे बदामराव पंडित यांचं देखील मोठं कार्य आहे. ते मागील काही दिवसापासून शिवसेनेमध्ये विश्वासू म्हणून राहिलेले आहेत. त्यांच्याकडे देखील जनतेचं आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नातेही कामाला येणारे आणि कधीही कामाला येणारे असे बदामराव पंडित अशी त्यांची ओळख आहे. म्हणून बदामराव पंडित यांचं देखील पारड त्या ठिकाणी जड असणार आहे. मात्र आता पूजाताई मोरे यांनी अपक्ष त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. पूजा मोरे यांची देखील मोठी ओळख गेवराई मतदारसंघामध्ये आहे. त्यांची मोठ्या नेत्यांसोबत देखील चांगली ओळख आहे.
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या देखील त्या खूप जवळच्या मानल्या जातात. त्यांनी आता अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचं जे काही वजन आहे ते देखील मतदारसंघामध्ये आहे, कारण लढवया आहेत. त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तापा अडवलेला आहे. पीक कर्ज असेल, पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, त्याचबरोबर विद्यार्थी असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या प्रश्नावरती आणि कारखान्याचे काही प्रश्न असतील, या प्रश्नावरती मोठा आवाज, कांदा असेल, दुधाचा भावासंदर्भात असेल, शेतमालाच्या भावासंदर्भात असेल, त्यांनी मोठा आवाज उठवलेला आहे. राजू शेट्टी यांच्या पक्षामध्ये काही दिवस काम केलं होतं. त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे गेल्या. मोठं वजन असलेला त्यांचा देखील चेहरा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं एकंदरीतच त्या ठिकाणी पूजा मोरे असतील, त्यानंतर मयुरीताई मस्के असतील, या 2 रणरागिणी मैदानामध्ये असणार आहेत. त्यांनी देखील अर्ज भरलेला आहे. दुसरीकडे 2 पंडित आहेत. आपण बघितलं तर विजयसिंह पंडित पूर्वीची म्हणजे मागच्या पराभवाची शल्य आहे. बदामराव पंडित देखील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्कात आहेत. मोठं काम त्यांचं सुरू आहे. आणि लक्ष्मण अण्णा पवार यांच्याबद्दल देखील सहानुभूती तयार झालेली आहे मतदारसंघामध्ये. म्हणून हे सगळेच चेहरे आता आपल्याला जरी मोठे वाटत असले, निवडून येणारे वाटत असले, तरी ही जनता कोणाला कल देणार आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर काय असणार, याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे, मतदारांचं लक्ष लागलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरच बीडचं असेल, गेवराईचं असेल आणि एकंदरीत राज्याचं जे काही राजकारणाचं समीकरण असणार आहे ते केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेवरती अवलंबून आहे. म्हणजे 30 तारखेला ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. यापूर्वी त्यांनी काही ठिकाणी पाडा, काही ठिकाणी उभे करा अशी जरी भूमिका घेतली असली, जरी इतर पक्षांना त्यांनी पेचामध्ये पाडलेलं असलं, तरी उद्या त्यांचे काय पत्ते असणार आहेत तेच उघड झाल्यानंतर महाराष्ट्राला कळणार आहे. आणि त्यावर बरंचसं काही समीकरण त्या ठिकाणी ठरू शकतं. मात्र गेवराईचा आमदार कोण असणार आहे, गेवराईचा कल कोणाला असणार आहे, आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. उद्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे, उपमुख्यमंत्री कोण असणार आहे, नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.